नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. दिव्यांग निधीचा तिढा सुटणार? 5 सप्टेंबरला निर्णायक बैठक. बाजार कर वसुली थांबवण्याची मागणी. इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग व्यावसायिकांकडून आकारण्यात येणारा दैनंदिन बाजार कर, बैठक शुल्क व फेरीवाला कर तात्काळ बंद करावा, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांगांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सोत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे एकीकडे दिव्यांगांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे त्यांच्याकडून रोजची वसुली का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. वैध UDID किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांना बाजार कर व बैठक शुल्कातून पूर्ण सवलत द्यावी. स्वतंत्र दिव्यांग व्यावसायिक ओळखपत्र व करमाफी पास द्यावा. तसेच 5% दिव्यांग निधीतून स्वयंरोजगारासाठी जागा, सुविधा व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या वसुलीचीही चौकशी करण्याची मागणी आहे. दरम्यान गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग निधीच्या वाटपाबाबत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर, उपमहापौर व उपायुक्तांसोबत चर्चा केली. शासन निर्णय व विद्यमान नियमांचा सखोल विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. याबाबत 5 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत स्पष्ट निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच दिव्यांग फेरीवाल्यांच्या गाड्यांवरील पावती बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दिव्यांग नोंदणी कार्यक्रम पुढील 15 दिवस सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून घरफाळा व पाणीपट्टीबाबतही लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. यावेळी सुनील पाटील, विकास गायकवाड, दत्ता मांजरे, अनिल विजयनगरे, इरफान बागवान, दादासो सुतार, दगडू कांबळे, राजू टिळंगे, गणेश शिंदे, दिनेश माने, भानुदास तासगावे, ईश्वर फडतारे, आदिलशा कमाल, बसप्रभू कोळी, मनीषा घोटणे, अंजना नेथले यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.